चला नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या तासिकेमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बघा, मागच्या तासिकेमध्ये आपण दोन प्रकरणं बघितली बघा। म्हणजे नवीन जी बॅच आपण सुरू केली होती त्यामध्ये तुमचं मानसशास्त्राचं स्वरूप आणि त्याचा विकास यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेलं कार्य, त्यांची ग्रंथ संपदा आणि त्यांनी आपल्याला सुचवलेले सिद्धांत तत्वज्ञान आपण बघितलं। त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात आपण अध्ययन आणि अध्यापनासाठी जे काही वेगवेगळ्या उपपत्त्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे त्यामध्ये साहचर्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक अशा आपण जवळपास बांधवांनो 4 आणि 4 8 आणि 2 10 अशा उपपत्त्या आणि एकूण ह्या जवळपास साहिजोनी 12 आणि 2 14 उपपत्त्यांचा काय केलेला आहे अभ्यास पाहिलेला आहे। तर त्याच ताकदीचा बांधवांनो एक तिसरं चॅप्टर आहे ते म्हणजे बालकाची वाढ आणि विकास, सर्वाधिक मार्काचं। आलं लक्षात? आणि हे चॅप्टर महाराष्ट्रामध्ये जर अत्यंत साध्या सोप्या भाषेत आणि परीक्षाभिमुख बांधवांनो जर कोण शिकवत असेल ते म्हणजे आपण। कारण हे खूप अत्यंत काय आहे, जे पालक वर्ग आहे त्यांना खूप पटकन ते काय होतं समजतं सोपं। कारण प्रत्यक्ष आपण याची देही याची डोळा आपण आपली छोटे छोटे मुलं बघतो आणि त्यांच्या हालचालीवरून नक्कीच आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचे वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला काय होतात बांधवांनो व्यवस्थितरित्या समजतात। चला मग त्या अगोदर थोडीशी एक माहिती, तुम्ही तर क्लास लावलेला आहे पण तुमचे इतर कोणी जर मित्रमंडळी असेल तर त्यांना आवर्जून सांगा टीईटी आणि टेट म्हणजेच शिक्षक भरतीची बॅच आपण बांधवांनो नव्याने सुरू करत आहोत 1 ऑगस्टपासून। महाराष्ट्रात तुम्ही कुठेही गेले म्हणजे माझे असे असंख्य विद्यार्थी आहे की आता ते छान पद्धतीने काय करताय बांधवांनो यूट्यूबवरती किंवा ऑनलाईन क्लास घेताय। मग अशा विद्यार्थ्याच्या बॅचची फी बांधवांनो 2,500 रुपये, टीईटी 1 असेल, टीईटी 2 असेल आणि टेटची कमीत कमी 3,500 रुपये। परंतु ज्या गुरुने त्यांना घडवलंय त्या गुरुच्या क्लासची फी फक्त बांधवांनो किती आहे 2,500 आहे। मी 5,000 रुपये ठेवू शकतो पण तुम्हाला समजतंय की दुष्काळजन्य परिस्थिती आहे आणि आपल्याकडे नाही म्हटलं तरी 1,000-2,000 मुलं सहज काय होतात जॉईन होतात। त्यामुळं इतकं नको पैसे कमवायला की त्या मुलांचा तळतळाट किंवा आपले पैसे पाहून आपल्या घरी चोऱ्या व्हाव्या। त्यामुळे जे चाललंय दम्मादम्माने ते असंच चालू द्यावा तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने। त्यामुळे अत्यंत कमी फी आहे। हे 5 शिक्षक बांधवांनो तुम्हाला शिकवायला आहे म्हणजे प्रत्येकाच्या हिश्श्याचे 500-500 रुपये आहे। त्यामुळे यामध्ये मी आहे, त्यानंतर शरद जाधव सर आहे, कृष्णा पाटील सर आहे, अमोल सर आहे, आसे पठाण सर आहे। बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे IBPS पॅटर्नने बांधवांनो शिक्षक भरती म्हणजे टेट परीक्षा शिकवली जात असते। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे आणि 1 वर्षाचा कालावधी आहे। तुम्हाला जर शिक्षक भरतीत इंटरेस्ट असेल तर 100% आम्ही शिक्षक भरती ओरिएंटेडच सर्व उदाहरणं घेत असतो। आम्ही काही PSI STI तलाठी ग्रामसेवक परीक्षेचा मटेरियल तुम्हाला देणार नाही, तुमच्या परीक्षेचंच आहे। कारण बांधवांनो लिखाणच त्या परीक्षेसाठी आम्ही पुस्तकात केलेलं आहे आपल्या। दुसरं एक गोष्ट म्हणजे आगामी काळात 75,000 पदांची भरती होती। मग त्यात तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, तर ह्या परीक्षेचा अभ्यास केल्यावर तुम्हाला त्या परीक्षेत सहज यश मिळू शकतं। कारण ह्या परीक्षेची लेवल ही त्या परीक्षेपेक्षा थोडी काय आहे हार्ड आहे। कारण महाराष्ट्रात अशी कुठलीच परीक्षा नाही आहे की तिच्यामध्ये 40 मार्काचं गणित विचारलं जातं, तिच्यामध्ये 80 मार्काचं बुद्धिमत्ता विचारलं जातं, तिच्यामध्ये 30 मार्काचं मराठी आहे, 30 मार्काचं इंग्रजी आहे, अशी परीक्षाच नाही कोणती। त्यामुळे जर ज्या मुलाला टीईटी मध्ये जर यश मिळालं त्या मुलाला सहज तलाठी ग्रामसेवक लिपिकमध्ये यश मिळतं। त्यामुळं तुम्ही असं लगे घाबरून जाऊ नका, बाई मग आता मी टीईटी दिली मग तलाठ्याचं काय व्हायचं, मग लिपिकचं काय व्हायचं। ताई आक्का, ह्या परीक्षेचा अभ्यास केल्यावर त्या परीक्षा सहज पास होतात, पण त्याचा अभ्यास केल्यावर तुम्ही हे पास होऊ शकत नाही। हा पॅटर्नच वेगळा आहे कारण तुम्ही शिक्षक आहात। परिषदेवाल्यांनी अशा तज्ञ व्यक्तीला इथं निवडलेलं असतं की तो व्यक्ती त्या विषयातला खूप महान मोठा अभ्यासक असतो आणि त्याच्या डोक्यात एकच असतं की एक इंजिनियर चुकला
तर एक पूल किंवा एक बिल्डिंग खराब होऊन जाईल, पडून जाईल. एक डॉक्टर चुकला तर एखादा पेशंट दगावला जाईल. पण एक जर शिक्षक चुकला, चुकीचा निवडण्यात आला, तर 36 पिढ्या बांधवांनो काय होत असतात माहिती का, खराब होत असतात. समाज पूर्ण खराब होत असतो. त्यामुळं शिक्षक आणि तलाठी, ग्रामसेवक, PSIला जरी समान वेतन असलं तरी ह्या सगळ्यांपेक्षा खूप मोठ्या कसोटीतून शिक्षकाची निवड केली जात असते. त्यामुळं आवर्जून ह्या परीक्षेचं महत्त्व वेगळं आहे. इथं जातीचेच शिकवणारे लागतात, त्याच्याशिवाय याच्यामध्ये यश मिळत नाही. दुसरं एक, महाराष्ट्रातील नामांकित लेखकाचे पुस्तक आम्ही तुम्हाला 50% दरामध्ये देतो. जवळपास मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, माझं बालमानसशास्त्र, ह्या सगळ्या पुस्तकाची किंमत 2,500 रुपये. पण मी ते तुम्हाला फक्त बांधवांनो किती रुपयात देणार, 1250 रुपयामध्ये देणार. दुसरं एक पहा, मग तुम्हाला जर माझं हे सगळं म्हणणं पटत असेल तर 96 57 45 16 45 या नंबरवरती कॉल करायचा आहे. तुम्ही तुमच्या इतर मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा आणि ह्या बॅचला काय व्हा, तुम्ही जॉईन व्हा. आता हे सगळे शिक्षक हर हुन्नरी आहे, आलं का लक्षामध्ये. त्यामुळे तुम्हाला लाईव्ह मिळेल, रेकॉर्डेड मिळेल. तरी तुम्हाला लाईव्ह जमत नसेल तर रेकॉर्डेड करा. आणि आम्ही अगोदरच मुलांना काय करतो, मागच्या बॅचेचा सगळा सिलेबस त्यात देतो, की जेणेकरून त्याला जे प्रकरण येत नाही का, त्याला ते काय करता येतं, अभ्यासता येतं. समजा एखादं प्रकरण आहे शेकडेवारी मॅथचं, तर शेकडेवारी जर तुम्हाला बांधवांनो येत नसेल आधीच, आता सर परत ह्या 1 तारखेपासून सगळ्या बॅचेस पूर्ण परफेक्ट पहिल्यापासून शिकवल्या जाणार आहे. त्यामुळे जे जुने मुलं आहे ते पण तुम्ही असं टेन्शन घेऊ नका, तुमचं परत दुसून मुसून होत असतं. हे स्वराज्य फाउंडेशन आहे, इथं आम्ही 2दा 3दा मुलांना शिकवतोय. माझ्याकडे बालमानसशास्त्राचे जानेवारीपासूनचे मुलं आहे. मग मी त्यांना आता म्हणणार आहे का इथं ऑगस्टमध्ये 7 महिने झाले तुम्ही माझ्याकडे शिकता, मग तुमची बॅच संपली नाही. जोपर्यंत परीक्षा येत नाही तोपर्यंत नव्याने कितीही बॅचेस झाल्या तरी आम्ही जुन्या विद्यार्थ्याला परत शिकवतो. आलं का लक्षामध्ये. चला मग आता बांधवांनो, तुम्ही नक्कीच हा संदेश तुम्ही इतर तुमच्या मित्रांना सांगणार. फक्त लक्षात ठेवा, ॲडमिशन हे माझ्या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे केल्यानंतरच होतं, ॲपमध्ये जाऊन करू नका. ॲपमधून केलं तर त्याचा 18% GST आम्हाला शासनाला भरावा लागतो आणि परत 10% ॲपचं ते काय असतं, चार्जेस असतात. त्यामुळे बांधवांनो, डायरेक्ट तुम्ही जर माझ्या ह्या फोनपेवर केलं तर मला त्याचा काय होत असतो, 18%चा फायदा होतो. आणि आधीच इथं तुम्हाला 50% डिस्काउंट दिल्यावर, आणि बरेच जण माझे विद्यार्थी असे की 2,500 रुपये फी घेऊन परत त्याच्यावर GST वेगळी घेते. आता 2,500 GST 18% असतो बांधवांनो, केंद्राचे 9% आणि राज्याचे 9%, असे 18, 9 2 18%. त्यामुळे इथं GST FSTचा काही कार्यक्रम नाही आहे. निव्वळ 2,500त 2 बॅच तुम्हाला भेटू लागल्या. आणि त्या लोकांपेक्षा आमचे लोक खूप ताकदीचे आहे, अनुभव संपन्न आहे. उगाच म्हणत नाही आम्ही 2,500 1,500 पोरं लागले, ते खरंच लागलेले, ते खोटारडे नाही आहे. कारण 13 पासून शिकवतोय ना, आज थोडी शिकवतोय. 20,000 शिक्षकाच्या भरतीत 1,500 लागणं एवढं काही कौतुकाची गोष्ट नाही ती, पण ते लागलेत आणि सर्वाधिक जास्त महाराष्ट्रात आमचे लागलेत, हे तुम्हाला मात्र ठणकावून आम्ही या ठिकाणी सांगतो. चला मग आता गुरुजी, आपला मेन टॉपिक होता मला सर की तुम्ही म्हणले बालकाची वाढ आणि विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ह्या चार्टवरच तुमच्या बांधवांनो TET आणि टेट प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटणार आहे. TET आणि टेट या प्रश्नांचे उत्तर ह्या चार्टवरच भेटणार आहे. फक्त मला अगोदर कमेंट करा, तुम्हाला व्यवस्थित दिसतं का. चला पटकन सांगा सर, हो दिसतं, नाही दिसत. पट 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 पट. थोडं मोबाईल जवळ धरा, हेडफोन घाला. अत्यंत महत्त्वाचं चॅप्टर आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार ह्या चॅप्टरने, तुमचा आत्मविश्वास वाढणार या चॅप्टरने. ओके चला, सर्व म्हणतात व्यवस्थित दिसतंय. मग आता बालकाची वाढ आणि विकास या संदर्भात 2 शास्त्रज्ञांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. एक अर्नेस्ट जॉन्स आणि दुसरा एलिझाबेथ हरलॉक. मागच्या परीक्षेमध्ये येऊन गेलं आहे. बालकाची वाढ आणि विकास याचं वर्गीकरण खालीलपैकी कुठल्या शास्त्रज्ञाने केलंय. मग त्या प्रश्नाचं उत्तर आहे अर्नेस्ट जॉन्स आणि एलिझाबेथ हरलॉक.
नाव लक्षात राहतील. अर्नेस्ट जॉन्स आणि एलिझाबेथ हरलॉक हे काय आहे बांधवांनो, ते शास्त्रज्ञ आहे. चला आता कमेंट करू नका, तुम्ही लक्षात घ्या. कमीत कमी 3 मार्काचा हे प्रकरण आहे. 3 मार्क डेफिनेट, 3 मार्क. आणि तुमच्या टेटला सुद्धा बांधवांनो 2 मार्काचं प्रकरण आहे. अशी कोणती परीक्षाच नाहीये की बालकाच्या विकासाच्या अवस्थेवरती प्रश्न विचारले गेलेले नाहीये. आणि असं कोणती परीक्षाच नाही की आपल्या पुस्तकाच्या बाहेर काय गेलेलं आहे बांधवांनो, प्रश्न गेलेला आहे. हे चॅप्टर आपण इतकं खतरनाकरित्या मांडलेलं आहे की नादच नाही करायचा. हे अपडेटेड पुस्तक आहे माझं आणि हे 2013चं आहे. त्यामुळे असं काही नाहीये बांधवांनो की कोणाच तरी पुस्तकातून मटेरियल घेतलं आणि ते मांडलं. हा ही सगळी भाषा, ही सगळे तक्ते, हे सगळ्या गोष्टी ह्या आपल्या आहे. ते टेक्निक हे आपले लोकांनी आता काढले 2024ला पुस्तक. आपलं 2013चं आहे. ते म्हणतात ना, बाप तो बाप होता आहे, जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा आम्ही होतो. आले लक्षामध्ये. हा चला, ऑनलाईनला सुद्धा 4 वर्षापूर्वी माझं आहे की अभियोग्यता म्हणजे काय. 2017ला मी व्हिडिओ केलता पहिल्यांदा. माझे मित्र आहे वशे सर, त्यांचे यूट्यूब चॅनल दिसेल तुम्हाला. म्हणजे लोकांनी आता 4 महिन्यापूर्वी यूट्यूब चॅनल सुरू केलेत. आपलं 4 वर्षापूर्वी जेव्हा कोणाला यूट्यूबचा एवढा छंदही नव्हता अशा वेळेस टाकून दिलेलं होतं ते. तर चला असो, माझी जास्त फुशारकी मारत नाही, पण तुमचा आत्मविश्वास पाहिजे की मी कुणाकडून शिकून घेतोय, मी कुणाचा विद्यार्थी आहे किंवा मला मार्गदर्शन कुणाचं आहे. ज्यावेळेस आपला गुरु जर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला त्यांच्या परंपरेत, त्यांच्या स्पर्धेत जर तो नंबर 1 असेल तर विद्यार्थ्याच्या यादीत सुद्धा तुम्ही नंबर 1 होता. तुमचा गुरु जर असा लेचा पेचा असेल तर विद्यार्थी असा लेचा पेचाच होणार आहे. ते म्हणतात ना, संगत करो बडो की तो बढ़त बढ़त जाए और संगत करो घटो की तो घटत घटत जाए. त्यामुळे आपले गुरु चांगले पाहिजे. आलं की लक्षात. आपले श्रम आणि आपली काय म्हणू आपण त्याला, युद्ध हे शांततेच्या मार्गाने किंवा सहजतेने काय होतं आपल्याला प्राप्त होतं. चला आता काय म्हणलो होतो मी, अर्नेस्ट जॉन्स आणि एलिझाबेथ हरलॉक या 2 शास्त्रज्ञांनी याचं वर्गीकरण केलंय. मग हे वर्गीकरण करत असताना त्यांनी कोणता नियम पाळला, तो म्हणजे शारीरिक वय. काय नियम पाळला, शारीरिक वय. जसं जसं आपलं वय वाढत जाईल तशी आपली बांधवांनो जी काही अवस्था आहे ती बदलत जाते. मग शारीरिक वयामध्ये पहिलं आहे बांधवांनो जन्मपूर्व अवस्था. पूर्व म्हणजे आधी, बरं का, लक्षात ठेवा. पूर्व म्हणजे काय, अगोदर. ग्रामीण भाषेत काय म्हणायचं, आधी. आणि जन्म उत्तर म्हणजे काय बांधवांनो, नंतर. जन्म उत्तर म्हणजे काय, नंतर. हे साधं. मग ह्या 2 वर्गीकरण केल्या त्यांनी. कशाच्या आधारे केल्या, शारीरिक वयाच्या आधारे. 2017च्या TAIT परीक्षेत प्रश्न विचारला गेला आहे की अर्नेस्ट जॉन्स आणि एलिझाबेथ हरलॉकने जे शारीरिक वयाचं किंवा बाल अवस्थेचं किंवा बालकांच्या अवस्थेचं जे वर्गीकरण केले आहे ते कशाच्या आधारावर केलं. मग तुमची ट्यूब पेटली पाहिजे, शारीरिक वयाच्या आधारावर केलंय. मग काय बघा, मग आता 250 ते 300 दिवस हा जो काही कालखंड आहे बांधवांनो, या कालखंडालाच जन्मपूर्व अवस्था असं म्हटलंय. मग याच्यामध्ये एकूण 4 काय अवस्था दिलेल्या आहे. पहिली आहे बांधवांनो जननावस्था. याचा कालावधी आहे 0 ते 2 आठवडे. त्यानंतर आहे गर्भावस्था. कोणती अवस्था, गर्भावस्था, 2 ते 10 आठवडे. त्यानंतर आहे भ्रूणावस्था, ती आहे बांधवांनो 10 ते जन्मापर्यंत. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या अवस्थेत बालकाचा जन्म होतो, मग ताई, दादा, शिक्षक बंधू भगिनींनो, ती अवस्था आहे भ्रूणावस्था. आलं का लक्षात. भ्रूणावस्थेमध्ये कुठल्याही बालकाचा जन्म होत असतो. कालावधी पहा 10 आठवडे ते जन्मापर्यंत. म्हणजे 10 आठवड्याच्या नंतरच बालकाचा काय होत असतो, जन्म होत असतो. मग ती अवस्था म्हणजे भ्रूणावस्था अत्यंत महत्वाची आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेत जन्म होतो, तुम्ही तर सांगता 86 अवस्थेत, अर्धे म्हणते अर्भका अवस्थेमध्ये. तर लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर बांधवांनो की ज्यावेळेस जन्म होतो बालकाचा ती असते भ्रूणावस्था. त्याच्यानंतर 24 तासांनी त्या अवस्थेचं रूपांतर कशात होत असतं, अर्भका अवस्थेमध्ये. मग जोपर्यंत बालक 1 महिन्याचा पूर्ण होत नाही तोपर्यंत असते ती अर्भका अवस्था.
मग ह्या सगळ्या अवस्था कुणाचा भाग आहे? जन्मपूर्व अवस्था. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न येईल, खालीलपैकी जन्मपूर्व अवस्था कोणत्या? तर मग पहिले आहे जननावस्था, दुसरा आहे गर्भावस्था, तिसरा आहे भ्रूणावस्था आणि चौथा आहे अर्भकावस्था. काय आहे? अर्भकावस्था. इथपर्यंत क्लिअर झालं? समजतंय तुम्हाला का स्पीड जास्त होती माझी? का मी मला शिकवायला लागलो, गेले 12 वर्ष झाली, पुन्हा 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 याच्यावर प्रश्न येते बरं का. IMP जोड्या लावा जर आलं की इकडं शारीरिक वय आणि इकडं अवस्था, तर हे 4 अवस्था तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. थोडंसं फॉन्ट लहान आहे कारण मला एका दृष्टिक्षेपात ते सगळं मांडायचं होतं, तर थोडं ॲडजस्ट करा. हां, चला पुढं. मग आणखीन प्रश्न येईल गुरुजी तुम्हाला. मग जन्म उत्तर अवस्थेमध्ये किती अवस्था आहे? जशा जन्म पूर्व अवस्थेमध्ये बांधवांनो 4 अवस्था आहे, तसं जन्म उत्तर अवस्थेमध्ये म्हणजे नंतर जन्मानंतर किती अवस्था आहे? तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ह्या अवस्था आहे. तर साधारणतः बांधवांनो ह्या आपण 8 अवस्था मानतो, पण त्यातल्या शैक्षणिकदृष्ट्या 5च अत्यंत महत्वाच्या आहे. नंबर 1 कोणती बांधवांनो? शैशवावस्था, की जिचा कालावधी 1 महिना ते 2 वर्ष आहे. 1 महिना ते 2 वर्ष. तर लक्षात ठेवा, टेट 2017ला इथं प्रश्न येऊन गेलेला आहे. TAIT 2017 हा कालावधी विचारला गेलेला आहे. शैशवावस्थेचा कालावधी काय आहे म्हणे? तर हे 1 महिना ते 2 वर्ष हे तुमचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर बाल्यावस्था. मग बाल्यावस्था 2 वर्ष ते 6 वर्ष. त्यानंतर किशोरावस्था 6 वर्ष ते 12 वर्ष. तुमच्या TET मध्ये सर्वाधिक प्रश्न याचे विचारले गेलेले किशोरावस्थेचे, कारण ह्या वयात मुलगा शाळेत जातो. ह्या वयात मुलगा काय होतो? शाळेत जातो. त्यानंतर हे पोगंडा अवस्था. टेटला याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे 12 ते 16. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा पुस्तकात पोगंडा अवस्थेवरती लिखाण नव्हतं. 17ला पोगंडा अवस्थेवरती प्रश्न आलेला आहे. कुणाच्याच पुस्तकात याच्यावर लिखाण नव्हतं, आपल्या होतं. कारण मी काय करत असतो, मूळ DEDचे आणि BEDचे पुस्तक त्यांनी खाली टीप दिलेली GR मध्ये, तुम्ही शिकत असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या परीक्षेच्या संदर्भ ग्रंथांचा वापर करा. म्हणून 2006ला नवीन सिलेबस आलता DEDचा, आणि BEDचा प्रत्येक विद्यापीठाचा वेगवेगळा असतो. तर हे सगळे पुस्तकं मी एकत्र केले आणि ते बनवलेलं आहे. कारण मी DED कॉलेजला शिक्षक होतो. मी काय असा नाही आहे मग आता रोजगार नाही मग चला यूट्यूबला सुरू करून मग त्यात पोरं सबस्क्राईब करतील आणि मग हे होतील. आज 10 वर्ष झाले, मी आत्ता 2 महिन्यापूर्वी यूट्यूब सुरू केलं माझं. हो, हे आत्ता सुरू केलेलं आहे. मला वाटतं काही जानेवारीला का 15 ऑगस्टलाच केलं काय. हा जानेवारीला 26 जानेवारीला सुरू केलं ते प्रजासत्ताक दिन म्हणले चलो, तेव्हापासून सुरू झालं. तर 10-11 हजार झाले. आणि मी जास्त बडबड करत नाही की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लोक पहिले सुरू करते. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेजारचा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. माझ्या लक्षातच राहत नाही म्हणायचं, सवय नाही ना ती. काय नाही आहे? सवय नाही. चला असो, ज्याला गरज आहे ते करीन. नाही मग ही झाली बांधून 1, 2, 3, 4 आणि 5वी अत्यंत महत्वाची, ती म्हणजे कुमारावस्था 12 ते 21. अत्यंत महत्वाचं. याच्या उपअवस्था सुद्धा विचारल्या जात्या, परंतु आतापर्यंत ह्या उपअवस्थेवर काही प्रश्न विचारले गेलेले नाही. जर भविष्यात जातील तर लक्षात ठेवा, किशोरावस्थेच्या 2 उपअवस्था आहे, पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था. याचा कालावधीच विचारला जाईल 6 ते 9, 9 ते 12. कुमारावस्थेचं सुद्धा बांधवांनो पूर्व अवस्थेलाच पूर्व कुमारावस्था आणि उत्तर कुमारावस्था म्हणतात. पूर्व कुमारावस्थेलाच पोगंडा अवस्था. काही पुस्तकात ही अवस्था याच्यामध्ये काय केलेली आहे, टाकलेली आहे, इन्क्लूड केलेली आहे, समाविष्ट केलेली आहे. परंतु आपल्या पुस्तकात मी ती स्वतंत्र मांडली होती आणि नेमकं 17ला याच्यावरती स्वतंत्रवरच प्रश्न येऊन गेला. त्यानंतर तारुण्य अवस्था असती, प्रौढावस्था असती, वृद्धावस्था असती. तर बांधवांनो ह्या काही आपल्या सिलेबसला नाही, इथपर्यंतच आहे. पण तरी लक्षात ठेवा, तारुण्य अवस्थेचं वय किती, ती सुद्धा तो स्वतःला तरुण म्हणू शकतो. मानसशास्त्रीय दृष्ट्या तरुण तुम्ही कुठपर्यंत असता? वयाच्या 40 पर्यंत. कुठपर्यंत असता?
वयाच्या 40 पर्यंत असतात. त्यानंतर प्रौढ अवस्था, मग ज्याचं वय 40 पेक्षा जास्त झाले मग तो प्रौढ अवस्थेमध्ये गेलेला आहे. म्हणजे जे काही लाईव्ह आहेत बांधव ते सगळे काय आहेत, तारुण्य अवस्थेतच आहे. तुम्ही काही कुमार अवस्थेत कोणी नाहीये. आलं का लक्षात? ओके. त्यानंतर प्रौढ अवस्था 40 ते 60 आणि वृद्ध अवस्था 60च्या पुढे. आलं का लक्षामध्ये? हा. तर अशा पद्धतीने हा चार्ट या ठिकाणी बांधवांनो दिसतोय तुमच्या समोर. तर ह्या चार्टद्वारे तुम्हाला दोनच प्रश्नाची उत्तरं भेटणार आहे. एक म्हणजे जन्मपूर्व अवस्थेमध्ये एकूण अवस्था किती, तर त्या 4: जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था आणि अर्भकावस्था. जन्म उत्तर अवस्थेमध्ये एकूण जवळपास बांधवांनो 8 आहे, पण आपल्या कामाच्या 5 आहे. शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, पौगंडावस्था आणि कुमारावस्था अशा ह्या बांधवांनो 5 ते 4 अशा ह्या 9 अवस्थेचा तुम्हाला डिटेल्स अभ्यास असला पाहिजे. आलं का लक्षात? गुरुजी 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 कळायलं का? हा. तर इथं थोडंसं काय आहे, हे 14 आहे बरं का, इथं 16च्या ऐवजी. आणि इथं हे 12 ते 21 कारण हा ईचा भाग आहे त्यामुळे डोक्यात घेऊ नका. हे 12 ते 14च असं इथं दिलेलं आहे. आणि मग तसं पाहिलं गेलं ते 14 ते 21 होतं, पण काही पुस्तकात 12 पासूनच कुमार अवस्थेला म्हटलं जात आहे, पण 14 ते 21 तुम्ही हे सुद्धा उत्तर त्याचं असू शकतं. ठीक आहे. आपल्या पुस्तकात आहे व्यवस्थित, ते सर्वसमावेशक तक्ता दिलेला होता त्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका. कुमार अवस्थेवरती नेमकं कसा प्रश्न येतो, तुमच्या पौगंडा अवस्थेवर कसा येतो, किशोरावस्थेवर कसा येतो, हे सगळं आपण डिटेल्स पाहणार आहे. एकदम डीपमध्ये पाहणार आहे. घाई गडबड गोंधळ करायची नाही. तुमच्या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत 2च अवस्था सर्वाधिक विचारल्या गेलेल्या आहे. एक म्हणजे शैशवावस्था आणि दुसरी म्हणजे किशोरावस्था. आलं का लक्षात? ह्या 2च अवस्था सर्वाधिक विचारल्या गेलेल्या आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं म्हणा सर? आम्ही तुम्ही काहीच नाही करायचं, तुम्ही फक्त हे वय पाठ करायचं. इमानदारीनं जर मी विद्यार्थी असतो तर मग मी काय केलं असतं, हे इमानदारीने लिहून ठेवलं असतं. काय लिहून ठेवलं असतं हे सगळं. आणि मग इथं मी आधी लिहिलं असतं असं वरती की काय लिहिलं असतं, जन्म पूर्व अवस्था. मग मी पहिले असतं इथं लिहिलं असतं, काय लिहिलं असतं, जनना अवस्था. किती रे? 0 ते 10. इथं नंबर 2 काय लिहिलं असतं, गर्भावस्था. काय लिहिलं असतं इथं, 10 ते 2 आहे सॉरी, आणि इथं 2 ते 10 आहे. हा. आणि इथं नंबर 3 भ्रूणावस्था. भ्रूणावस्था इथं 10 ते जन्म. आणि नंबर 4 तुमची असती अर्भकावस्था. जन्म ते 1 महिना. हे झालं कोणत्या? जन्मपूर्व. याच्या खालीच मग मी काय लिहिलं असतं इथं लगे, जन्म उत्तर. नाही तर बाकीचे नाव 5 असं. मग हे मी पाठ केलं असतं असं. त्याच्याशिवाय होणारच नाही. तुम्हाला शिकण्यासाठी लहान व्हावंच लागेल. तुम्ही जर फुगीरपणा केला रे केला तर नेमकं परीक्षेच्या दिवशी कन्फ्यूज होता. हे का हे का हे, मी असं वाचलं होतं, मी असं केलं तर हा लिहून ठुई. हिरा निळा पेनाने काय कर, लिहून ठुई. मी येडा आहे का वेगवेगळे पेन वापरायला? तुम्ही पाहिलं असेल की ऑनलाईनवरती सगळ्यात सुंदर पीपीटी माझी असते. खरं सांगा, असती की नसती? रंगी बेरंगी वेगवेगळे फोटो वगैरे अमकं डमकं टमकं. का? अरे मी जर नाही तसं केलं तुम्ही करणार झाले का तसे? नाही करणार. आलं का लक्षामध्ये? हा. मग या तक्त्याचा तोच. आणि असा तक्ता कोणी दाखवणार नाही तुम्हाला यूट्यूबवर.
शक्यच नाही. कोण करण, कोणाला डोकं आहे? कारण याच्यामध्ये एकच प्रश्न, दोन प्रश्नाची उत्तर भेटतात, अवस्थेचं वर्गीकरण आणि त्याचं वय. अवस्थेचं वर्गीकरण आणि त्याचं वय. तसं तुम्ही ते लिहून घ्या, चालेल? हा गुरुजी चला म्हणा आता पुढं. तुम्ही हा व्हिडिओ बघितला पण असेल माझा. बघा काय कोणी वर्गीकरण केलं? अर्नेस्ट जॉन्स आणि एलिझाबेथ हरलॉकने केलं. आता डिटेल्स माहिती पाहतोय आपण सगळी. वाढ आणि विकास या संदर्भात संशोधन करून त्यांनी जन्मपूर्व व जन्म उत्तर अवस्था असे दोन भागात त्याचं वर्गीकरण केलं. विकासाच्या अवस्थेचा अभ्यास करण्यासाठी शारीरिक वय हा निकष परीक्षेत प्रश्न येईल की अर्नेस्ट जॉन्स, एलिझाबेथ हरलॉक अशा दोन शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस बालकाच्या वाढ आणि विकासाचं वर्गीकरण केलं, निकष कोणता पाळला? तर तो निकष होता शारीरिक वय. लक्षात ठेवा. आणि त्यांनी किती याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलं गुरुजी? वर्गीकरण 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 किती याच्यात केलं? 2 याच्यात. नंबर 1 जन्मपूर्व, नंबर 2 जन्म उत्तर. हे सुद्धा येऊ शकतं. कशा कशात वर्गीकरण केलं ते म्हणते, आई बाई कशात केलं काय माहिती. ते जन्मपूर्व आणि जन्म उत्तरमध्ये वर्गीकरण केलं. अशा ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग पुढं पहा, पुढं पुढं पुढं. मग पहिलं वाढ म्हणजे काय? तर वाढीची व्याख्या बघूया. फ्रँक नावाच्या शास्त्रज्ञांनी वाढीची व्याख्या केलेली आहे. मानसतज्ञ फ्रँक यांनी पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ लिहिलं. तुमच्या आमच्या शरीरात ज्या काही पेशी आहे त्या पेशांचा काय करायचा आहे? गुणाकार, म्हणजे त्याला बांधून वाढ म्हणायची. दिवसेंदिवस दुपटीना, टिपटीना, 4 पटीना, 5 पटीना, 8 पटीना आपलं शरीर काय होत जातं? वाढत जातं. 2013ला मी लय एक साधा सुद्धा दिसतो, एकदम लहानशा पोरासारखा. मी मोठा दिसावं म्हणून मी काय करायचो? जॉकेट घालायचो, मी सफारी घालायचो आणि तेव्हा शिकवायचो. का? कारण आमच्या डीएड कॉलेजमध्ये जर कले गर्दी झाली आणि मी जर बाहेर असलो की पोर म्हणजे सरक रे, मग पोर सर सॉरी 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 सॉरी. का? मी लहान दिसायचो. मग मी जॉकेट घालून यायला लागलो आणि मुलांना जॉकेट घालायला अलाव नसायचं. मग पोराला कळायचं जॉकेटवाला मास्तर म्हणजे सुराशी सर. हां, ते गायक होतो ना, त्यामुळं गायकांना ते आवडत असते जॉकेट वगैरे हे ते. थोडं कलाकाराला तामझाम करावाच लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा, पेशयुक्त गुणाकार म्हणजे वाढ. म्हणजे फ्रँकने लक्षात ठेवायचं बरं का. वाढ म्हणजे काय? पेशींचा गुणाकार. वाढ म्हणजे मोजता येईल असा परिणामात्मक बदल. काय करता येईल? मोजता येईल. वाढ काय होत असते? मोजता येत असते. बरं, मग आता विकास. वाढ म्हणजे बांधून उंची, वजन याच्या निगडीत असते. तुमची वजन असेल, उंची असेल याच्या निगडीत वाढ असते. पेशीयुक्त गुणाकार आवर्जून लक्षात ठेवा. वाढीवर कोणी संशोधन केलं? तर फ्रँक नावाच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. हेही तितकं अत्यंत काय आहे? महत्त्वाचं आहे. मग आता विकास, विकासावरती हरलॉकने संशोधन केलंय. अगदी बरोबर. कोणी केलं? हरलॉक. मग हे काय म्हणतो? पक्वता व अनुभव यांचा संयुक्त परिमाण. पक्वता म्हणजे लगेच लोक हसायला लागले म्हणून आपण असं गल्लीत आवाज आहे ना असं हसायचं नाही. हे विकसित व्यक्तीचं लक्षण नसतं. असं नसते. असं रुमाल असं घेऊन ओहो असं नाजूक हसता आलं पाहिजे. कसं हसता आलं पाहिजे? नाजूक. काही लोक पहा जेवताना ते पंक्तीत बसले का घरी बसले याचा त्यांना पत्त्यात नसतो. पत्तरवळी घेणार, लगे पोळ्या खरं 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 असे 2 हातांनी चुरणार. ते समोरचा आला का वाडे करी तू एकदा टाक, जस काय परत ते येणारच नाही असा. आणि मग लगेच असं हात इतका भरणार की लगेच करम करम करम. आलं का लक्षामध्ये? खतरनाक जेवतात काही लोक. महाराष्ट्रात तरी बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, पण तुम्ही जर खाली आंध्राकडे गेले का असा भात खाते होते जस का लाडू करते त्या भाताचा. हो, चांगल्या चांगल्या अभिनेत्री मी बऱ्याच वेळा यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, भात खात्यानं लाडू करते असा असा पण करते बाबा लगे. आणि लगेच असं 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 ठासून घोरतेत लगे. हां, पण त्यात जर का कॅमेरा समोर आला, कोणीतरी फोटो काढत असेल, मग तीच अभिनेत्री काय करते? हात रुमाल घेईल किंवा हात असं करेल, असं थोडं घेईन बरं का, थोडं. तसं आपण बाळाला कसं भरवतो तसं असं थोडं घेईल, लगे इकडं तिकडं बघेल, मग असं असं करेल. आलं लक्षात? मग हे सगळे लक्षणं कुणाचे? हे विकसित व्यक्तीचे लक्षण आहे. परिपक्वता असते त्यांच्यामध्ये की कुठे बसलोय आपण, काय करतोय. हसताना सुद्धा सभ्य लोक व्यवस्थित हसतात.
रडताना सुद्धा ती व्यवस्थित रडते, नाही ती एखादा मेल्यावर अरे देवा देवा देवा, या देवाची सडकी होऊ मेल्यानी महाज भाऊन याला, महाज घरी याला यायचं होतं का, अरे देवा, असे डायलॉग म्हणतात त्या बाया, खतरनाक, नादच खोळा. मग असं कसंही ओरडणं म्हणजे बांधवांनो परिपक्वता नसते. परिपक्वता म्हणजे काय की आपण कुठे, लोकांचं तर काही तिकडून गल्लीतूनच सुरू होतं लगे, एखादा व्यक्ती गेला की तिकडून टाऊ फोडते ते पार लगे बाई 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 बाई. तर हे परिपक्व विकसित व्यक्तीचे लक्षण नसतात. म्हणून पक्वता आणि अनुभव ह्या दोन गोष्टी कोणात असतात, विकसित व्यक्तीत असतात. हे मात्र तेवढं लक्षात ठेवा. हे उदाहरण मी तुम्हाला का दिले, त्या परिपक्वतेचा अर्थ कळावा म्हणून दिल्या. मला काही कोणाला असं दोष द्यायचा नाही, पण परिपक्वतेचा अर्थ तुम्हाला काय झाला पाहिजे, समजला पाहिजे, त्याशिवाय ते कळणार नाही. ठीक आहे, चला पुढे. त्यानंतर जे होणारे जे काही बदल आहे क्रमबद्ध आणि प्रगतिकारक असतात. जे काही बदल आहे क्रमबद्ध आणि प्रगतिकारक असतात. तिकडचे बदल फक्त मोजता येत होते. तुमची जाडी किती झाली, तुमची उंची किती झाली, तुमचं वजन किती वाढलं, हे मोजता येईल, पण हे मोजता येत नसतं. यामध्ये परिपक्वता आणि अनुभव हा तुमच्या कृतीतून दिसून येतो. कशातून दिसून येतो? कृतीतून दिसून येतो. गुरुजी चला पुढे म्हणा, आता बस झालं. विकास म्हणजे व्यक्तीमध्ये सूक्ष्मपणे सातत्याने घडून येणारी गुणात्मक स्वरूपाचा बदल. तिकडे संख्यात्मक स्वरूपाचा बदल होता. 50 किलो वजन झालंय, 60 किलो वजन झालंय, 35 वय झालंय, अशा प्रकारचं. इथं काय बांधवांनो, गुणात्मक बदल आहे. काय आहे गुरुजी? गुणात्मक बदल. लक्षात ठेवा. बरं, आता मला खरं सांगा, वाढ आणि विकास यातला फरक कळलाय का? वाढ आणि विकास यातला फरक कळलाय का? यस नो यस नो यस नो काहीतरी कमेंट करा. परीक्षेत येईन. वाढ म्हणजे काय? संख्यात्मक बदल. विकास म्हणजे काय? गुणात्मक बदल. हा, खूप छान पद्धतीने असं येत असतं परीक्षेत. बघा आता हात टाकता येईल पहा तुम्हाला. मग मेंदूची वाढ झाली का स्मरणशक्ती वाढते, निर्णय क्षमता सुधारते. हे उदाहरण आहे. एखादा विकसित व्यक्ती काय करत असतो, त्याची स्मरणशक्ती चांगली असते, निर्णय चांगला घेतो, कुठं बसावं, कसं बसावं, काय बसावं. परीक्षेमध्ये कधी कधी येईल तुम्हाला योग्य की अयोग्य. परीक्षेत काय येईल? योग्य की अयोग्य. वाढ ही कशी असते मग परीक्षेत येणार बरं काय, याच्यावर प्रश्न. वाढ विकासाचा फरक. योग्य उत्तर आहे. तर योग्य उत्तर काय आहे? वाढ ही बांधवांनो मर्यादित असते. तर विकास कसा असतो? व्यापक. विकास थांबत नाही. तुमचं वय जर झालं गुरुजी 18, तर उंची तुमची 18 वर्षाच्या नंतर वाढत नसते. 18 वर्षाच्या व्यक्तीची उंची होऊन किती होणार आहे? 6 फुटाचा होईन. तो 6च्या वर जाऊच शकत नाही. म्हणून वाढ ही कशी आहे? मर्यादित. पुढं वाढ ही कशी आहे? संख्यात्मक आहे. तर विकास हा कसा आहे? गुणात्मक. वाढ ही भौतिक परिणाम आहे आणि तो मोजता येतो. आणि बांधवणं हा भौतिक आहे, परंतु ते काय येत नाही? मोजता येत नाही. विकास मोजता येत नाही. वाढ कालांतराने काय होते? थांबते. विकास थांबणार आहे का? नाही. तुम्ही जसजसं विकसित होत जाणार विकास हा चालूच असतो. वाढ विकासाचा समावेश असतो. वाढीत विकासाचा समावेश नसतो बरं का. अगदी बरोबर आहे. IMP करा. तुम्हाला वाटेल वाढीत विकासाचा संबंध नाही, विकास ही व्यापक वेगळी संकल्पना आहे, परंतु विकासात मात्र वाढीचा समावेश आहे. हे अगदी बरोबर आहे. हे लक्ष द्या बरं का या वाक्याकडं. सहज ऐकताना सोडून जातात. मोठं वाक्य आहे. वाढीत विकासाचा समावेश नाहीये. उंची, वजन, रुंदी, लांबी हे वाढीचे लक्षण आहे. विकास हा व्यापक आहे. वेगवेगळ्या पैलूमध्ये विकास मोजला जात असतो. मग त्यामध्ये वाढ येऊ शकते. तर विकास हा वाढीचा एक काय घटक आहे. त्यामुळे विकास व्यापक असल्यामुळे वाढीचा घटक आहे. हे मात्र तेवढं लक्षात ठेवा. हेही विधान बरोबर आहे, हेही विधान बरोबर आहे. हे उलट सुलट टाकतील परीक्षेमध्ये, हेच येणार तुम्हाला परीक्षेत. वाढीचा संबंध बऱ्याच अंशी अनुवंशाशी असतो. हो, वडील धष्टपुष्ट असेल तर त्यापासून अपत्य होणारे मुलं हे धष्टपुष्ट असतात. एखादी जर ताई, एखादी स्त्री जर खूप सुंदर असेल
तर तिच्यापासून होणारे आपत्ती हे खूप सुंदर असतात. आता कधी कधी एखाद्या वेळेस वेस्ट इंडिजचे प्लेयर जन्माला येते, तो अपवाद आहे. असे अपवाद विज्ञानामध्ये, मराठी व्याकरणात, इंग्रजी व्याकरणात खूप आहे. तर तसे अपवाद असू शकतो एखादा वेस्ट इंडिजचा प्लेयर, परंतु शक्यतो सुंदर आईचे लेकरं सुंदर होतात. आलं का लक्षामध्ये? हो. विकासाचा संबंध अनुवंश आणि बाह्य परिस्थितीशी असतो. परत विकास हा नुसता अनुवंशावर नाही अवलंबून, बाह्य घटक सुद्धा महत्वाचे आहे. कळायलं का? हा, चला चला, आता गुरुजी हे समजलं का मला सांगा. गुरुजीला समजलं पाहिजे माझ्या. चला, काय म्हणते कमेंट मध्ये? सर व्हेरी नाईस एक्झाम्पल. हा, तुमची ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय दिसायला खूप विश्वसुंदरी आहे. तिची मुलगी सुद्धा तिच्यासारखी सुंदर आहे ना. हा उदाहरण जे आहे, तुम्हाला म्हणलो नाही की मी एक तर साधू संताकडे जाणार आहे, नाही तर लगेच चित्रपटाकडे जाणार आहे. दुसरं नाहीच आपल्याकडे काही भांडवल. हा, हे समजण्यासाठी असतं. आता इकडे ऐश्वर्या रायकडून इकडे या, थोडं डोकं लावा. हा, काही जण इमॅजिन करत असतील तिची पोरगी. हो, तिची मुलगी मला वाटतं काहीतरी आता चांगली 8वी 9वी 10वी झाली असेल, भली मोठी 16-17 वर्षाची झाली पोरगी तिची. आपल्याला वाटतंय ती ऐश्वर्या अशी लहानची, कायची लहान आहे. बघा, हा छोटा बाळ, तुम्ही असे छोटे होते, मग तुम्ही असे उभा राहू लागले, मग नंतर शाळेत जाऊ लागले, नंतर मग तारुण्यावस्थेत आले, नंतर मग पारले आता मुलीचं लग्न, टेन्शन आलं, मग वृद्धावस्था, मग तिकडे लगेच आता बेस्ट आपले स्मशानभूमीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. अशा पद्धतीचे सगळे वाटचाली. जो जन्माला येणार तो तसा शेवटचा जो काही दाढीवाला माणूस, पांढरी दाढी, त्याचा कार्यक्रम स्मशानभूमीकडे जाणार. त्यामुळं चांगलं शिका, समाजकार्यात सहभाग द्या. तुम्ही स्मशानभूमीकडे जाताना महाराष्ट्राला दुःख व्हावं, जगाला दुःख व्हावं, त्यांना वाटावं की खूप चांगला माणूस आहे. जीवनात जर काय करायचं असेल तर समाजकार्य जा, की आपल्या आल्याने जर कोणाचा फायदा नाही झाला तरी बांधून जाताना मात्र फायदा झाला पाहिजे, लोकाला वाटलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? हा, चला गुरुजी, गुरुजी चलो आगे 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 आगे. हा, असा तक्ता पाहिजे पहा. हा तक्ता अत्यंत परफेक्ट आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा याचं काही करा. ह्या तक्त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. तुम्हाला पहिला प्रश्न जर आला तर हा कालावधीवरच येत असतो. इकडं अवस्था आणि इकडं कालावधी. शैशवावस्था कालावधी 1 महिने ते 2 वर्ष, बाल्यावस्था कालावधी 2 वर्ष ते 6 वर्ष, किशोरावस्था कालावधी 6 ते 12 वर्ष. याला पौगंडा अवस्थेला असं पूर्ण स्वरूप नाही, ही याचा पूर्व भाग आहे, म्हणून 12 ते 14 आणि कुमारावस्था 14 ते 21. काही पुस्तकात डायरेक्ट 12 ते 21 सुद्धा दिलेलं आहे. त्याला सुद्धा खारिज करता येणार नाही, कारण हा याची पूर्व अवस्था असते. तारुण्य अवस्था 21 ते 40 हे सुद्धा टेटमध्ये विचारले गेले 2017ला. प्रौढावस्था 40 ते 60 आणि वृद्धावस्था 60 ते मृत्यूपर्यंत. तर याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि याच्यावर येऊन गेलेला आहे. मग उरले हे बाल्यावस्थेवर येऊ शकतो, किशोरावस्थेवर येऊ शकतो, पौगंडावस्थेवर येऊ शकतो, कुमारावस्थेवर काय झालेलं बांधून आलेलं नाही त्यावर येऊ शकतो. हा नुसतं वयाचा बरं का, कालावधी कोणत्या अवस्थेचा किती कालावधी आहे असे प्रश्न येऊ शकतात. चला बरं, मला एक सांगा, हे प्रकरण तुम्हाला सोपं वाटतंय का? अरे सुराज सरने लय खास सोपं करून सांगितलंय बा. तुम्हाला आठवतं का तुम्हाला डीएड बीएडला काय असं शिकवलेलं कोणी? इतकं सोपं आठवतंय का तुम्हाला? हे तरी माहिती होतं का की जन्मपूर्व अवस्थेत एकूण अवस्था किती आहे, जन्म उत्तर अवस्थेत एकूण अवस्था किती आहे, आपल्या परीक्षेच्या कामाच्या किती आहे? सोपं गेलं की नाही? हा, मग शिक्षक हा असतो जो अवघड गोष्ट सोपी करतो आणि परीक्षा भिमुखच सांगतो. हा, उगा चाटाने मारायची इकडून तिकडून तिकडून इकडं. आलं का लक्षात? हा, त्यामुळे तुम्ही इतर तुमच्या मित्रांना सांगत जा की आमच्या गुरुजीकडे क्लास लावा म्हणा, तो मानसशास्त्र तुला जर नाही 25 मार्क पडले तर म्हणा फी वापस देईन म्हणा मी, आणि खरंच देईन. आलं का लक्षात? अहो ताई प्रणाली मॅडम ॲपमध्ये ऑलरेडी आहे आपल्या.
ॲपमध्ये बघा, तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघताना माझे तिथं सगळं पुस्तकच डाउनलोड करून ठेवलंय. हा चला, ताई म्हणतात आता छान समजलंय. हा, हीच पोहोच पावती असती. मग हीच काय असती? पोहोच पावती असते. चला गुरुजी लक्ष द्या आता. जन्मपूर्व अवस्था, पित्याकडून आलेले रेत पेशी व मातेकडून आलेली अंडपेशी. लक्षात ठेवा, पित्याची जी काही पेशी असती, आपल्या शरीरात वेगवेगळ्या पेशी असतात. तर एखादं बाळ जन्माला येण्यासाठी, आपत्त जन्माला येण्यासाठी पित्याकडून आलेली रेत पेशी आणि मातेकडून आलेली अंडपेशी यांच्या मिलनातून गर्भधारणा होत असते. यांच्या मिलनातून काय होत असते? गर्भधारणा. आणि व्यक्तीच्या शरीरामध्ये एकूण किती रंगसूत्राच्या संस्था किंवा जोड्या असतात? रंगसूत्र असतात 46. तर मला वाटतं याच्यात 2 जोड्या असतात. त्या 23-23च्या 2 जोड्या असतात. काय असतात? 23-23. अगदी बरोबर. 23 अधिक 23 बरोबर 46. हे काय आहे? रंगसूत्र असतात ते 46. लक्षात ठेवा. परीक्षेत हुकून चुकून तुम्हाला येऊ शकतं. माझ्यापेक्षाही जास्त नॉलेज एखाद्या 12वी सायन्सच्या मुलाला असेल. मी 8चं पोरग आहे, मला काही एवढं माहिती नाही. लक्षात ठेवा. इतकं डीप पण आपल्याला जायचं नाही. उघड डोकं नका लावू जास्त. आतापर्यंत ह्या गोष्टीवर प्रश्न येऊन गेलेले नाही. त्याला रंगसूत्र असं म्हटलेलं आहे. एकूण किती येत्या? 46. किती जोड्या येत्या? 23-23च्या 2 जोड्या. एवढं एक लक्षात ठेवा. मग किती अवस्था आहे? जन्मपूर्व, जननावस्था नंबर 1, गर्भावस्था नंबर 2, भ्रूणावस्था नंबर 3 आणि अर्भकावस्था नंबर 4. तर आपण पूर्ण ह्या 4ही याची माहिती पाहणार आहोत. आत्तापर्यंत याच्यावरती डिटेल्सवरती प्रश्न आलेला नाही, पण भविष्यात येऊ शकतो. म्हणून इकडं आवर्जून काय करा? लक्ष द्या. तर चला मग गुरुजी, मग पहिलं पहा, अर्भका अवस्था. पहा, लक्षात ठेवा, जन्मापासून ते 1 महिन्यापर्यंतच्या बालकास अर्भका अवस्था असं म्हटलं जात असतं. मग लक्षात ठेवा बाळांनो, शिक्षकांनो, तर शारीरिक विकास विचारला जाऊ शकतो, बौद्धिक विकास विचारला जाऊ शकतो, त्यानंतर मानसिक विकास विचारला जातो, सामाजिक विकास विचारला जाऊ शकतो, आलं लक्षामध्ये, भाषिक विकास विचारला जाऊ शकतो, आणि नंतर शेवटचं काय बांधवांनो, तुमचा संवेदनशील विकास सुद्धा विचारला जात असतो. तर लक्षात ठेवा थोडंसं एकदम. ज्यावेळेस भ्रूणावस्थेमध्ये बालकाचा जन्म होतो त्यावेळेस बालक असं दिसतं बरं का, एकदम छोटंसं. 2 आपल्या तळ हातावर बाळाला खरंच घेता येतं, एवढंसंच बाळ असतं. माझं बाळ ज्यावेळेस, माझी मुलगी संस्कृती जन्माला आली तेव्हा अशी बारीक होती. आता भली मोठी दिसती लगे, एवढीशीच होती अशी. आता एका हातावर नाही म्हणा, पण 2 हातावर बाळ असतं. आणि मुली थोड्या नाजूक असेच दिसते. याचं शोनलं माझं छकुलं. हां ठीक आहे, असंच. पुढे बा, त्यानंतर सामान्यतः जन्मलेल्या बालकाचे हे पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर श्वासोच्छ्वास म्हणजेच ऑक्सिजन ग्रहण करण्यास ते सुरुवात करतात. आणि ऑक्सिजन ग्रहण करण्याची त्यांची जी काही स्पीड असते ती बांधून किती असते? 40 ते 85 इतकी असते. हे इतकं डिटेल्स मी या पुस्तकात 2013 यासाठी लिहिलं की नेमकंच माझ्या सरूचा जन्म झालता 2012ला ह्या पुस्तक लिहायच्या वेळेस. माझा म्हणजे मी एक स्वतः काय झालो होतो, पिता झालतो. आणि मग त्या प्रोसेसमधून आमच्या मॅडमसोबत कधी कधी दवाखान्यात जायचो. मग मी ते आवर्जून तिची ती फाईल वाचायचो. मग ते हृदयाचे ठोके किती, काय किती वगैरे वगैरे बऱ्यापैकी त्या काळात अभ्यास झाला. म्हणून हे चॅप्टर मी जितकं सुंदर लिहिलंय तितकं कोण सुंदर लिहिलेलं नाही, कोणी लेखकांनी. लिहिणारच नाही ना ते, कारण मला इच्छा होती ना, मी पिता होणार होतो. मग मला चाहूल लागायची ती, अरे असं असतं का, तसं असतं का, हे होईल ते होईल वगैरे वगैरे वगैरे. मग मी त्या डॉक्टरांना बऱ्याच वेळा ताण द्यायचो, अरे मी तर असं वाचलंय सर, हे असं खरंच होईल का. मग त्यांनी पण मला आकडेवारी दिली. बऱ्याच गोष्टी ह्या आकडेवारीच्या याच्यामध्ये काय केलेल्या आहे, टाकलेल्या आहे. चला पुढे बघा, पुढे 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 जन्मलेल्या बालकाचं वजन किती असतं? ते 6 ते 7.5 पौंड असतं. लक्षात ठेवा, बाळाचं वजन हे पौंड मध्येच काय केलं जात असतं, मोजलं जात असतं. आलं लक्षात? हा, तर पौंड हे जास्त आहे आणि किलो हे थोडे काय बांधवनो, मला वाटतं काहीतरी 2.5 ते 3 पौंडचा 1 किलो होत असतो. लक्षात ठेवा,
किती? 2.5 ते 3 पौंडचा 1 किलो होत असतो. कोणतंही बाळ जन्मल्या हे 2 ते 3 किलोच असतं, लक्षात ठेवा. किती किलोचं? 2 ते 3 किलो दरम्यान. 2.5 किलो जरी असलं तरी ते मिडियम आहे. 2.5 किलो जरी असेल तर मिडियम आहे. मला वाटतं माझं बाळ त्यावेळेस 2.5 किलोचं होतं, छोटंसंच होतं एकदम. हा, मुलगी थोडी, एखादा पैलवान जन्माला येतो 3.5 किलोचा. हे अपवाद असते बरं का, असे अपवाद असते. पण शक्यतो 6 पौंड पर्यंतच बाळाचं वजन असतं, लक्षात ठेवा. जन्मलेल्या बाळाचं मेंदूचं वजन 350 ग्रॅम असतं. मेंदूचं वजन, हा मेंदूचे वजन म्हणतोय मी, 350 ग्रॅम असतं. त्यानंतर मेंदूचा विकास हा बांधवांनो 80% झालेला असतो. गुरुजी लय महत्वाचा प्रश्न आला. काय महत्वाचं आहे? 80%. अरे जन्मलेल्या बाळाचा मेंदू एवढा विकसित असतो पहा. किती? 80%. आपला अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हा गर्भ अवस्थेमध्ये असतो बांधवांनो. तर त्यावेळेस काय म्हणू, त्यावेळेस ते भ्रूण अवस्थेतच असणार, म्हणजे ते हू करायचा ना तो. तर श्रीकृष्ण काय करत होता नेमका, त्याच्या बहिणीला चक्रव्यूह काय असतं ती कुतूहलाने विचारत असते श्रीकृष्णाला, की चक्रव्यूह हे काय युद्ध कौशल्य आहे. मग ते युद्ध कौशल्य कशा पद्धतीने त्यात शिरतात वगैरे, ही कथा कोण सांगत होतं, ही का म्हणजे कोण सांगत होतं, हे श्रीकृष्ण सांगत होते. मग ती नेमकी तिला डुकली लागली आणि ते बाळ पोटातून हू करू लागलं. कारण आपण कथा गोष्ट सांगताना जर आपल्याला समोरून रिस्पॉन्स नाही आला का आपण कथा थांबून देतो, इंटरेस्ट येत नाही एवढा. तर लक्षात ठेवा का, तर व्हायण्याच्या अगोदरच त्याचा 80% बुद्धीचा विकास झालेला आहे. मग अख्ख्या उरलेल्या सगळ्या आयुष्यामध्ये बांधवांनो काय असतं माहिती का, उरलेला 20% विकास होतो. आणि तो खरा कधी होतो? कुमारावस्थेत 100% होत असतो, कुमारावस्थेत. तर लक्षात ठेवा, म्हणून वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाने बांधवांनो बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला संस्कृत मधला, की राजव्यवस्था कशी असली पाहिजे, हा संस्कृतमध्ये त्यांनी काय लिहिला होता, ग्रंथ लिहिला. आणि पठ्याला त्यावेळेस जेवढे राज्यकर्ते होते, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, डच, मुघल, उर्दू, ह्या सगळ्या भाषा यायच्या त्यांना. कुणाला? संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या चिरंजीवाला म्हणजे युवराज संभाजीराजे भोसलेंना. शिवाजी महाराजांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी काय केलं होतं गुरुजी, शपथ घेतली होती, स्वराज्याची शपथ, की मी हे मुघलांचा अत्याचार अन्याय मी काय करेल, मोडीस काढेल. मी ही काय करतो, करडण काकून शपथ घेतो. त्यानंतर बांधवांनो आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला काय केली होती, सुरुवात केली होती. ह्या लोकांचं बांधवांनो वय किती आहे हे का, कारण जन्मल्या आपला 80% मेंदूचा विकास झालेला असतो. म्हणजे जर तुम्ही प्रयत्न केले तर हे आपण रियालिटी शो मध्ये बघत नाही का, अरे मला सुद्धा असा डान्स करता यायचं नाही, असे 4-4, 5-5 वर्षाचे पोरं काय करते, डान्स करते. मला गाणं म्हणता येणार नाही, असे लेकरं 10 वर्षाचे लेकरं काय करते म्हणजे रियालिटी शो मध्ये गाणं म्हणते. मला चांगलं आठवतं, पहिलं इंडियन आयडल 2011ला झालतं. तर त्यावेळेस बाप असं वाटायचं काय गाते ते तरुण पोरं. त्याच्यानंतर लगेच बांधवांनो मला वाटतं सारेगम लिटल चॅम्प्स आलं. ते लहान लेकरच खूप गायचे बा. आमची कार्तिकी गायकवाड नावाची एक गायिका तुम्ही ऐकली असेल, माझ्या गुरुची मुलगी आहे, तिच्या वडिलाकडे मी आळंदीला राहायला गेलतो. किती कशामुळं, जन्मल्या 80% विकास आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला येडं नका समजू. ईश्वराने तुम्हाला मानवाचा जन्म द्याला आणि त्यातली त्यात तुम्ही शिक्षकी पेशा निवडला म्हणजे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही. त्यामुळे आता आळस झटकून टाकायचा, हे भंगार संगार टी टेट परीक्षा काय घेऊन बसले म्हणा. अरे आम्ही अशा मातीत जन्माला आलेलो आहे की त्या मातेने ह्या जगाला काय दिलं आहे, उपदेश केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर आपले महात्मा गांधी असतील, आर्यांची राजकीय पटलावर छटा आहे. तुम्ही आम्ही साधी महाराष्ट्रात छटा पटलू शकत नाही का? उठा शिक्षकांनो, जागे व्हा, दररोज चांगला अभ्यास करा. चला गुरुजीला कळलं, आता गुरुजी लक्षात आलं
की सगळ्यांचा मेंदू सारखा आहे, कोण ढ नसतं. बालकाच्या हृदयाचे ठोके हे साधारणतः किती असतात? 130 ते 150 इतके असतात, म्हणजे वेगाने वाढत असतात ते, लक्षात ठेवा. तर ही अशी बांधवांनो गुरुजी लक्षात ठेवा. उंची त्याची किती असते? 18 इंच असते, 18 ते 20 इंच, लक्षात ठेवा. शारीरिक विकास बघतोय आपण. हा, हे सगळं तुम्ही बघितलंय शारीरिक विकास. तर आपण आज इथं थांबूया. आपण काय बघितलंय? अर्नेस्ट जॉन्स आणि एलिझाबेथ हरलॉकने वर्गीकरण केलं. जन्मपूर्व अवस्था, जन्म उत्तर अवस्था. जन्मपूर्वमध्ये 4 आहे, जन्म उत्तरमध्ये 8 आहे, 5 महत्वाचे आहे. प्रत्येकाचं शारीरिक वय महत्वाचं आहे. एवढंच आजच्या तासिकेत. उद्या आपण शैशवावस्था डिटेल्स पाहणार, कारण शैशवावस्थेला साधारणतः 1 तास लागतो. शारीरिक विकास, मानसिक विकास, भाषिक विकास, भावनिक विकास, संवेदनेचा विकास, अशा डिटेल्स माहिती पाहिजे. परत शैक्षणिक महत्व, त्याला शिक्षण कसं द्यावं, शिक्षकांनी काय काळजी घ्यावी, पालकांनी काय काळजी घ्यावी, कमकुवत मुलगा असेल तर त्याला कसं शिकवावं, हे डिटेल्स पाहिजे, कारण एक तास लागतोय. आलं लक्षामध्ये? तर नक्कीच तुम्हाला हे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा आवर्जून द्या. आणि तुम्हाला जर आवडत असेल माझं शिकवणं, आमच्या टीमचं शिकवणं, तर बांधवांनो ही जी काही 1 ऑगस्टपासून ही बॅच होणार आहे, ह्या बॅचसाठी तुम्ही जॉईन व्हा आणि इतर तुमचे जे काही मित्रमंडळी आहे त्यांना सुद्धा आवर्जून द्या. आणि मी नक्की तुम्हाला हमी देतो बांधवांनो. टेट काय असतं ही संकल्पना वेगळी आहे, कारण तुमच्या मेरिटवर तिथं रिझल्ट असतो. पण TET मात्र मी तुम्हाला 5ची हमी देऊ शकतो, कारण 150 मार्कापैकी तुम्हाला कॅटेगरीला बांधवांनो 83 पासला लागतात आणि ओपनला किती लागतात? या ठिकाणी 90 लागतात. तर हे TET पास मी करून देऊ शकतो. तेवढी जादू विजय सुराशेमध्ये नक्कीच आहे, कारण मला मराठी खूप छान शिकवता येतं, इंग्लिशही खूप छान शिकवता येतं आणि बालमानसशास्त्र तुम्ही तर पाहताच आहे. मग राहायला प्रश्न सोपा. इतिहास भूगोलला बाप माणूस आहे आपल्याकडे, अमोल अंतरकर नावाचा. गणिताला सुद्धा शरद जाधव बाप माणूस आहे. हे सगळे चांगले लोक आहे. आणि परत आणखी तुम्हाला माझ्यावर जर हे विश्वास नसेल तर महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजीसाठी ज्या माणसाचं नाव आहे असे बाळासाहेब शिंदे सर यांचे सुद्धा सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच देणार. आलं लक्षात? हां, तर अशा पद्धतीची बॅच असणार आहे. आणि हे ऑदर हे सगळे बाकीचे शिक्षक मग टेटसाठी असतात. उदाहरणार्थ कृष्णा पाटील सर असेल, आसेफ पठाण सर असेल, तर हे अशा पद्धतीची आमची टीम आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी हा कोर्स घेऊन स्वतःचं कल्याण केलेलं आहे. तुम्ही माझ्या यूट्यूबला जाऊन बघू शकता. 1,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बांधवणं काय केलं आहे? संपादन केलेलं आहे. काल परवा एक तर ताई आलती, अक्षरशः म्हणजे तिनं संस्थेत भरलेले 14 लाख रुपये वापस आणले आणि तिने माझ्याकडे क्लास लावला होता. आज तिचे 14 लाख वाचले आणि ती सिंधुदुर्गला जॉईन झाली. किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तसंच तुमच्या या आयुष्यात घडेल यात काही शंका नाही, कारण संगत चांगल्याची केली तर आपलं चांगलं होत असतं. आलं लक्षामध्ये? चला, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर आवडलं तर याच्यावरती कॉल करा. तुम्हाला तुमची जर अधिक माहिती, शंका वगैरे काही असेल तर मी तुम्हाला नक्कीच यामध्ये सांगेन. धन्यवाद.